नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। सध्या यूट्यूबवरती आणि सोशल मीडियावरती एक जी गोष्ट आहे तर त्याविषयी फार जास्त बोलल्या जात आहे। प्रत्येक शिक्षक जे आहे तर ते आपला व्ह्यू यावरती ठेवत आहे की आगामी सरळ सेवाच्या परीक्षा आहे तर त्या TCS मार्फत होणार आहे की MPSC मार्फत होणार आहे। सध्या गोंधळाची परिस्थिती आहे। MPSCची तेवढी प्रभावी माहिती जी आहे तर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची यंत्रणा नसल्यामुळे आपण काय केलेलं आहे की MPSCच्या वर आपण काय केलेलं आहे की एक RTI जो आहे तर तो दाखल केलेला आहे। शासन दरबारी जे आहे सत्य माहिती आपल्याला समोर यावी यासाठी आपण हे RTI दाखल केलेलं आहे। नाव आता टू बी व्हेरी ऑनेस्ट, स्पेसिफिकली आपण तलाठी हे जर पद पाहिलं तर या पदाविषयी जास्त बोलल्या जात आहे, कारण महाराष्ट्राचं लाडकं पद किंवा लाडकी भरती जर म्हटलं तर पोलीस भरतीनंतर तलाठी भरतीच आहे। या भरतीसाठी कमीत कमी 15 लाख किंवा त्यापेक्षाही जास्त विद्यार्थी जे आहेत तर ते अप्लाय करतील। अशामध्ये आता ही जर भरती आहे तर ही TCS कडून जर होत असेल तर सध्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जो आहे तर तो TCS मार्फतच चालू आहे। जर MPSC मार्फत जर समजा ही परीक्षा झाली तर TCSच्या पॅटर्ननुसार जे विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत तर त्यांच्यासाठी पूर्व मुख्य परीक्षा आणि MPSCची डिफिकल्टी लेवल जे आहे तर ती क्रॅक करणं थोडंसं हार्ड जाऊ शकतं। म्हणून हा जो विषय आहे अत्यंत कळीचा मुद्दा बनलेला आहे। नाव आता मला जर विचारलं, मी RTI मध्ये काय काय टाकलेले आहेत मुद्दे ते तर तुम्हाला सांगणारच आहे, पण अगोदर मी तुम्हाला सांगतो की तलाठी भरती जी आहे तर ती TCS मार्फत किंवा MPSC मार्फत होण्याचे काय चान्सेस आहेत। बघा, आता केरळच्या धर्तीवरती आपलं जे MPSCचं पथक आहे तर ते KPSC म्हणजे केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे तर त्यांच्याकडे गेलं होतं आणि जसं केरळचं जसं गव्हर्नमेंट आहे तिथलं KPSC आहे तर सगळ्यांसाठी काय आहे की KPSCचं परीक्षा घेत असते आणि सगळं काही ऑनलाईन असतं। आपल्याकडे सरळ सेवा परीक्षा जर होत असेल कुठल्याही पदाची तर त्याच्यासाठी जवळपास 7 ते 8 महिने लागत असतात, ठीक आहे, म्हणजे जाहिरात येऊन ते निकाल लागेपर्यंत। आणि तेच जर MPSC मार्फत जर असेल तर त्या गोष्टीला जवळपास डबलचा वेळ लागतो, म्हणजे जवळपास 1.5 ते 2 वर्ष देखील लागत असतात किंवा 1 वर्ष तरी मिनिमम लागतं। पण याच गोष्टी KPSC म्हणजे केरळमध्ये सरळ सेवा ज्या आहेत ज्या KPSC मार्फत आयोजित केल्या जातात तर त्या जाहिरात येऊन प्रत्यक्ष निकाल लागण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तर तो 4 ते 6 महिन्याचा आहे। त्यांची 3 टियरमध्ये देखील परीक्षा होते, जसे आपली MPSCची कंबाईन होते, प्री मेन्स आणि मुलाखत काही पदांसाठी असेल। तर ही जी परीक्षा तिकडची आहे तर ती 6 ते 8 महिन्यामध्ये रिझल्ट लागतो। तर आपलं जे पथक आहे ते फक्त यासाठी प्रायमरी फोकस यासाठी आहे की ही जी पद्धत आहे परीक्षा घेण्याची ही एवढ्या फास्ट कशी काय होते, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आपल्याकडे जे विद्यार्थी एज बार होणं किंवा जो परीक्षेसाठी जो विलंब होतो, निकालासाठी विलंब होतो, तर यावरती कुठं ना कुठेतरी अंकुश लावता यावं किंवा अधिक फास्टपणे जे आहे तर ती प्रक्रिया करता यावी यासाठी आपली MPSCचं पथक जे आहे तर ते प्रायमरी काम करत आहे। दुसरी गोष्ट राहिलेली आहे यामध्ये, आणखी एक मुद्दा असा ॲड होतो की सरळ सेवाच्या परीक्षा ज्या आहेत तर त्या MPSC मार्फत घेतल्या जातील। 22 जुलै 2024चा काहीतरी तो GR आहे। पण आता TCSचे बऱ्याचशा शिक्षकांचे व्हिडिओ पाहिले तर त्यांनी सांगितलं की TCSचे जे आहेत तर ते सेंटर्स वगैरे वाढलेले आहेत। सेंटर्स यासाठी वाढलेले आहेत की 15 दिवस जी चालणारी परीक्षा आहे तर ती लवकरात लवकर व्हावी, ठीक आहे। आणि संभाजीनगर किंवा कुठल्याही जिल्ह्याचं ठिकाण असेल तिथे जर तेवढे विद्यार्थी आणि तेवढं जर पाहिलं तर एक सेंटर फक्त 1000 विद्यार्थ्यांचं, मला असं वाटतं की ते पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या क्षमतेला किंवा म्हणजे जी संख्या आहे तर त्याला न्याय देणारं नाही आहे। म्हणून एक अतिरिक्त सेंटर उघडलं तरी त्यात काही एवढी विशेष गोष्ट नाही आहे। आणि राहिला प्रश्न TCS आणि IBPSचा जर कॉन्ट्रॅक्ट जर समजा काय म्हणता येईल की 31 डिसेंबरला संपणार आहे तर कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करणं काही खूप मोठी गोष्ट नसते, ते फक्त एक फॉर्मॅलिटी कागदपत्र होता, तो एक कागद जो आहे तर तो एक्सपायर झाला तर दुसरा होऊ शकतो। त्यामुळे सरकारकडे MPSC सध्या पेपर घेऊ शकेल अशी MPSC त्या लेवलला नाही आहे, एवढ्या फास्टमध्ये घेऊ शकेल आणि तेवढ्या तत्परतेने निकाल लावेल तर ही गोष्ट जी आहे तर ती TCS मार्फतच मला वाटतं की थोडीशी योग्य राहील, कारण 10 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा एका दिवसात घेणं MPSCला हे थोडंसं हार्ड जाईल। KPSC जे केरळचं जे आहे ना तर त्यांच्या सगळ्या पेपर जे आहेत ना तर ते ऑनलाईन होतात, ठीक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याकडे UPSC जसं आहे, UPSCची काय होते की सर्वासाठी एकच प्री परीक्षा होते, ठीक आहे। नंतर त्यासाठीच काय होते की मेन्स होते, एकच मेन्स होते, प्री पण एक होते, मेन्स पण एक होते। आणि नंतर जशी जशी रँकिंग लागल, ठीक आहे, रँकिंग लागल त्यानुसार मग IPS किंवा IRF किंवा जी बाकीची जी पदं आहेत ना तर ती
त्या सिलेक्टेड कॅन्डिडेटला चूज करावं लागतात. म्हणजे इथं प्री मेन्स आणि नंतर काय होतं की इंटरव्ह्यू होतो, आणि त्यातून ज्या विद्यार्थ्यांचे चांगले मार्क्स असतील मग त्यांना ते कलेक्टर लेवलची पदं जी आहेत तर ते मिळून जातात, आणि जसं जसं विद्यार्थ्यांचे कमी मार्क्स जातील तर मग ते त्यांना ते कमी होतात. तर याच पद्धतीचा जो अजेंडा आहे किंवा या पद्धतीनं जे आहे तर ती MPSC काम करण्याच्या याच्यामध्ये आहे. तसं आपलं हां राईट, तसंच धर्तीवरती जे आहे तर ते KPSCचं देखील काम आहे. म्हणजे अगदी त्यांचं कॅलेंडर जे आहे ना तर ते शेड्यूल येत असतं की या तारखेला तुमची जाहिरात येण्याची जी आहे तर ती तारीख देखील असते, तुमचे फॉर्म कधी भरणार काय भरणार ते सगळं काही KPSCचं ठरलेलं आहे. तर त्याच पद्धतीनं थोडासा विद्यार्थ्यांचा कायापालट, विद्यार्थ्यांचा म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या युगाचा कायापालट, प्रत्येक वर्षी जी स्पर्धा परीक्षा आहे तर ती त्याच शैक्षणिक वर्षात त्याची परीक्षा घेऊन त्याचा निकाल देखील लावता आला पाहिजे या दृष्टीने काम करणं हे प्रायमरी MPSCचं धोरण आहे. न आता आपण MPSCच्या अंडरमध्ये तलाठीवरती येऊ शकते का नाही यासाठी आपण काय केलेलं आहे की RTI टाकलेला. स्पेसिफिकली तलाठी नाही पण बाकीचेही इतर पदं आहेत, जसं की कर निर्धारण अधिकारी, स्वच्छता अधिकारी, फायर ब्रिगेडची जी टॉपची पदं आहेत ती, देन नगर परिषदची काही क्रीम लेवलची जी पदं आहेत तर ती MPSCची मार्फत घेण्यात येणार आहे असं पत्रक फिरलेलं आहे. तर त्याविषयी आपण काय केलेलं आहे मागवलेलं आहे. ना आता यामध्ये काय काय माहिती आहे ते बघूया. बघा 2025 ते 27, 2026 ते 27 या कालावधीत MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांची यादी द्यावी. MPSC मार्फत कोणकोणत्या परीक्षा घेण्यात येणार आहेत तर त्यांची यादी मागवलेली आहे. सदर परीक्षेमधून भरती होणाऱ्या पदांची पदनिहाय नावे व विभागाची नावे द्यावी. म्हणजे MPSC मार्फत कोणकोणत्या पदासाठी भरती होणार आहे आणि त्या पदाचं डिपार्टमेंट कुठलं आहे ते देखील आपण मागवलेलं आहे. देन आपण कोणकोणत्या विभागाची MPSCकडे भरती प्रस्ताव पाठवलेला आहे, कोणकोणत्या विभागांनी MPSCकडे भरतीसाठीचे प्रस्ताव पाठवलेले आहे. आता जलसंधारण जे आहे तर त्यांची संजयजी राठोड यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 8,867 पदं जी आहेत तर ती MPSC मार्फत भरल्या जाणार आहे. तर हा जो प्रस्ताव आहे तर त्याचं MPSC मार्फत गेलेला असेल किंवा गेलेला आहे की नाही, अशाच पद्धतीने बाकीच्याही कुठल्या विभागाचे प्रस्ताव जे आहे तर ते गेलेले आहेत त्याची आपण काय केलेलं आहे फाईल क्रमांक आणि संदर्भ क्रमांक जे आहेत तर ते मागवलेले आहे. देन कोणकोणत्या पदासाठी परीक्षा MPSC ऐवजी TCS किंवा अन्य एजन्सी मार्फत घेण्याचा निर्णय झालेला आहे का, असल्यास तपशील द्यावा. म्हणजे अगोदर अशी परीक्षा जी MPSC मार्फत घेतल्या जायची पण ती आता TCS मार्फत होते, असं काही आहे का तर ते देखील आपण या RTI मध्ये मागवलेलं आहे. देन भविष्यामध्ये नवीन पदी MPSCकडे वर्ग करण्याबाबत काही प्रस्ताव किंवा शासन निर्णय झाले आहे का. जसं की आता नगर परिषद आणि तलाठी भरतीचे जे पद आहे तर या पदासंदर्भात काही निकाल झालेला आहे का किंवा काही प्रस्ताव झालेला आहे का, शासन निर्णय आहे का की बाबा ही पदं जी आहेत तर ती आपल्याला MPSCकडून भरायची आहे. नाव हा जो RTI आहे तर आपण फाईल केलेला आहे. संदर्भामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांना ठेवलेला आहे रिक्वेस्ट टू आणि सक्सेसफुली झालेला आहे. नाव आता 30 दिवसाच्या आत याचं उत्तर जे आहे तर ते येणं अपेक्षित आहे. जर समजा MPSCकडून जर MPSCला असं वाटलं की याच्यासाठी जर एखादा कक्ष असेल तर त्यांनी सेपरेट याचं उत्तर द्यायला पाहिजे, तर हे जे RTI आहे तर ते त्यांच्याकडे पाठवण्यात येतं. अर्थात तसं कम्युनिकेशन जे आहे तर ते त्या संदर्भित कक्षासोबत आणि जे अपील दाखल आहे अमोल देशमुख म्हणजे मी माझ्यासोबत देखील करतील, त्याचा रिप्लाय जर आहे तर तो देखील येणार आहे. ना आता मला जर विचारणार तर तलाठी भरती जे आहे, तलाठी जे पद आहे किंवा ग्राम महसूल अधिकारी हे जे पद आहे ना तर हे सर्वसामान्य जनतेशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करणारं पद आहे. MPSC जे आहे तर ती असे पदं निर्माण करण्यासाठी किंवा अशा पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी शिस्तबद्ध आहे की जे लोक टेबलवर बसून शार्पने काम करतील. तर त्यांच्यासाठीच MPSC जे आहे तर ते आहे. मी नेहमी म्हणत आलेलो आहे की सोन्याचा गल्ला जो आहे तर तो चिल्लर जमा करण्यासाठी नसतो. अर्थात मी बाकीचे जे गट क आणि गट ड ची पद आहे त्यांचा डिसरिस्पेक्ट करतो असं नाही, पण MPSCची जी पायाभरणी आहे किंवा MPSCची परीक्षा देऊन येणारे माणसं जे आहेत किंवा MPSC सिलेक्ट करणारे जे माणसं आहेत ना तर त्यांचं धोरणच वेगळं आहे. जगातलं सगळ्यात मोठं काम करणं नाही आहे, काम करून घेणं आहे. तर काम करणाऱ्या लोकांपेक्षा काम करून घेणारे लोक जे आहेत तर ते MPSC कडूनच भरल्या जातात. म्हणून MPSC मार्फत भरण्यात आलेलं पद जे आहे किंवा MPSC मार्फत जर सिलेक्ट झालं असेल कोणी तर त्यांची हाय व्हॅल्यू जी आहे तर ती कन्सिडर केल्या जाते. याचं उत्तर जे आहे तर 30 दिवसात येणं अपेक्षित आहे. जेव्हा केव्हा ही याचं उत्तर येईल, अर्थात आपण MPSCचं तर RTI टाकलेलाच आहे. देन आपण कृषी विभागाचा RTI टाकलेला आहे. देन आपण कुठला आहे जिल्हा परिषदचा RTI आहे. देन आरोग्य विभागाचा आहे आणि वनरक्षकचा आहे. या सगळ्या विभागाचे आपण आज जे आहे तर ते RTI फाईल केलेले आहेत. जेव्हाही यांचे उत्तर येतील तर त्यावेळेस मी तुमच्यासमोर उत्तर जे आहे तर ते घेऊन नक्कीच येणार आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. आतापुरतं एवढंच थांबतो, पुन्हा भेटूया.
राम राम.